साताऱ्याच्या दरे गावाजवळील शेतात थाटलेला ड्रग कारखाना उद्ध्वस्त केल्याप्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7ने सोलापूर कारागृहाच्या बाळू चव्हाण वय 39 या शिपायाला बेड्या ठोकल्या आहेत। त्यांनी कारागृहात कैद असलेल्या फयाज शेख याला बाहेरच्या आरोपींसोबत बोलण्याकरिता अनेकदा फोन दिला होता। मोबदल्यात चव्हाण यांना आर्थिक मदत झाल्याचे सांगण्यात येते। गुन्हे शाखेच्या युनिट 7ने साताऱ्याच्या दरे गावाजवळ एका शेतात प्लॅस्टर असलेल्या विटांच्या शेडमध्ये थाटलेला एमडी ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त केला होता। त्यात अनेक ड्रग तस्करांना अटक करण्यात आली होती। पोलिसांच्या तपासात या गुन्ह्यातला मुख्य आरोपी सोलापूर कारागृहात कैद असलेला फयाज शेख हा आतून आरोपींना ड्रग फॅक्टरी चालविण्याबाबत सूचना देत होता। शिवाय फयाज हा त्याचा परदेशात असलेला मुलगा फहाद याच्याही संपर्कात होता असे समोर आले। फयाज मोबाईलच्या माध्यमातून बाहेर असलेल्या अन्य सहकाऱ्यांना ड्रग कसे बनवायचे, कुठे आणि कोणाला विकायचे याबाबत सांगत होता। यासाठी बाळू चव्हाण त्यांचा मोबाईल फयाजला वापरायला द्यायचे। मोबदल्यात चव्हाण यांना पैसे पुरवठा झाल्याचे तपासात समोर आल्याने चव्हाण यांना अटक करण्यात आली। त्यानंतर चव्हाण यांना मोका न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते। बाळू चव्हाण यांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे। चव्हाण यांनी फयाजला मोबाईल वापरण्यास देण्याबरोबर अजून काय मदत केली याचा पोलीस अधिक तपास करत आहेत।